नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातला विशेष सहाय्य विभागाअंतर्गत नवीन जी.आर. आलेला आहे। जुलै ते ऑगस्ट 2026 करिता हा जी.आर. आहे। तर मित्रांनो, कोणाला हे पैसे मिळणार आहे, कोणासाठी आलेले आहे, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता हा जी.आर. आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबत माहे जुलै ते ऑगस्ट 2026 करिता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 28 जुलै 2026 रोजीचा म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी बघू शकता सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 159 कोटी 18,29,000 व भूमिहीन वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 63 कोटी 84,75,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाने वितरित केलेल्या उर्वरित तरतुदीमधून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 23 कोटी 21,96,400 एवढा निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत 9 कोटी 52,21,950 एवढा निधी आयुक्त कार्यालयांना माहे जुलै ते माहे ऑगस्ट 2026 या कालावधीकरिता बीम्स प्रणालीवर तरतुदीमधून सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा निधी जिल्हा व्यवस्थापनेसाठी आहे, जे आपले कामकाज बघतात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं, त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या खर्चासाठी हा निधी आहे। आपला ही जी.आर. लवकरच या संदर्भात येणार आहे, कारण की मित्रांनो, आजच मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे। दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही पेन्शनचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। फक्त आता 2 दिवस राहिलेले आहे हयातीचा दाखला जमा करण्यासाठी। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा केले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयात हयातीचे दाखले जमा करा आणि इतर काही कागदपत्र असतील, त्रुटी असतील त्या लगेच जाऊन चेक करा, कारण की शेवटचे 2 दिवस राहिलेले आहे। तर मित्रांनो, आपल्या दिव्यांग बांधवांना तसेच ज्येष्ठ नागरिक, विधवा महिलांसाठी अनेक योजना असतात। आपल्याला फक्त पेन्शनच्या भरोशावर 2,500 आणि 1,500 रुपयात आपलं काही भागत नाही, फक्त आपल्या थोड्याफार गरजा भागतात। तर त्यासाठी अनेक ठिकाणी योजना चालू असतात, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊन येत असतो। तर पुणे महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी समाजातील गरजूंना आर्थिक आधार देण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी आर्थिक सहाय्य योजना, दिव्यांग व्यक्तींसाठी वार्षिक अर्थसहाय्य, जे दिव्यांग बांधव पुणे महानगरपालिका परिसरात राहतात त्यांची नोंद पुणे महानगरपालिकेत दिव्यांग म्हणून आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे। बघा, 40 ते 60% दिव्यांगत्व असेल तर वार्षिक 30,000 रुपये दिले जातात, म्हणजे वर्षाचे महिन्याचा 2,500 रुपये महिना। आणि दिव्यांग हे 61 ते 80% असेल तर 36,000 रुपये म्हणजे 3,000 रुपये महिना। आणि जर दिव्यांग बांधव हे 81 ते 4% दिव्यांगत्व असेल तर वार्षिक त्यांना 42,000 रुपये दिले जातात। आणि जे थॅलेसेमिया आणि कुष्ठरोगग्रस्त आहे त्या दिव्यांग बांधवांना किंवा त्या व्यक्तींना, त्या लाभार्थ्यांना 24,000 रुपये वार्षिक दिले जातात। अर्जाची अंतिम मुदत आहे 30 सप्टेंबर 2026। अर्जाचे ठिकाण आहे महापौर कार्यालय पुणे महानगरपालिका। अधिक संपर्कासाठी या ठिकाणी नंबर देण्यात आलेले आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आपण जर या ठिकाणी राहत असाल तर अर्ज करा आणि इतर बांधवांचे पेन्शन हे लवकरच जमा होणार आहे। मित्रांनो, सोमवारपासून हे पैसे आपल्याला मिळू शकतात, कारण की 31 तारखेपर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले होणार आहे त्यांच्या याद्या लगेच अपडेट केल्या जाणार आहे। तर अशा सर्व बांधवांना लवकरच पेन्शन मिळणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।